या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. सोलापूर शहरातील हेरिटेज लॉन इथं नातेवाईकांच्या विवाहासाठी कॅनडाहून सोलापुरात आलेल्या पाहुण्यांचे दागिने, महागडी 2 घड्याळं आणि डेबिट कार्ड चोरट्यानं लंपास केलंय. मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास ही चोरी झाली. या प्रकरणी प्रमोद राजेंद्र हलबुर्गे यांनी सदर बाजार पोलिसात फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी 6:15 वाजता विवाह असल्यानं फिर्यादी 6 वाजता हेरिटेज लॉन इथं पोहोचले. पत्नी आणि मुलीला यायला उशीर झाला आणि त्या दोघी पावणे 8च्या सुमारास विवाहस्थळी पोहोचल्या. त्यांच्याजवळ एक बॅग होती. बॅगेत दागिने, घड्याळ आणि विविध बँकांचं डेबिट कार्ड होतं. वधूवरांना भेटून आल्यावर समोरील सोफ्यावर ते बसले. दागिने असलेल्या बॅगेवर लहान मुलींची मिनी पर्स ठेवलेली होती आणि नातेवाईकांना भेटायला गेले. रात्री 9 वाजता बॅग पाहिली, त्यावेळी ठेवलेल्या ठिकाणी बॅग होती. त्यानंतर फोटो काढायला गेले आणि 9:30 वाजता सोफ्यावरील बॅग पाहिली तर लहान मुलीची बॅग होती. दागिने ठेवलेली बॅग त्या ठिकाणी नव्हती. इतरत्र शोध घेतला असता कुणाकडेच बॅग सापडली नाही. त्यानंतर तातडीनं प्रमोद हलबुर्गे यांनी पोलिसात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बणगर, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्हे प्रकटीकरण पथकाद्वारे चोरट्याचा शोध सुरू आहे.